हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. तर आज आहे आमचा डे 5 आणि आज आम्ही जाणार होतो केलिंकन बीच आणि ब्रोकन बीचला. व्लॉग स्टार्ट करण्याआधी तुम्ही थोडेसे ड्रोन शॉट पाहून घ्या आम्ही कुठे कुठे गेलो होतो त्याचे. आम्ही सकाळ सकाळ रेडी झालो आहे. आज आम्हाला नुसतं कन्नडाला जायचं आहे. मग 6:30 एक्झॅक्ट आमचे दादा येणार आहेत आम्हाला घ्यायला. आता आम्ही खाली चाललो आहे. लेट झालं की ते बोलले पुढे फेरी नाही भेटणार, म्हणून आम्ही लवकरच रेडी झालो. आत्ता झाले 6 वाजून 10 मिनिट. मग आता लगेच आम्ही निघू. इथे बघू शकता आपला ब्रेकफास्ट सगळं बनलेला आहे. त्यांनी पॅक करून दिलं आहे आम्हाला. इतकं सगळं आता कॅरी कसं करायचं ते सांगायचं आहे यांना. आणि हा आला आहे माझा नवरा. हे पॅक कसं करायचं, घ्यायचं कसं ते सगळं? बॅग ते त्यांच्याकडे मला नाही माहिती असेल. त्यांना आम्ही एक बॅग विचारली आहे, बघू आहे का त्यांच्याकडे बॅग, कारण आमच्याकडे एवढं सगळं ठेवायला काही कॅरी करायला काही नाही. मग त्यांना विचारलं आहे आम्ही. आमचे ड्रायव्हर दादा आले आणि आम्ही निघालो. सकाळी सकाळी उठलं ना, मग वातावरण इतकं फ्रेश आणि छान वाटतं ना स्वतःलाही, की लवकर उठलो आहे बाबा आज आम्ही. फायनली आम्ही पोचलो त्या ठिकाणावर जिथून आम्हाला फेरीसाठी तिकीट भेटणार होते. आमच्या दादानी इथे जाऊन तिकीट्स घेतले. इथे ना भरपूर असे शॉप्स आहेत. मे बी त्यांचा टायअप आहे की काय ते नाही माहिती. इथे आम्हाला असे बँड्स दिले आहेत. तिकीट काढल्यावर असे बँड्सने तर गळ्यात टाय देता वाटतं. ते ज्या बॅचेस असतात ज्यामध्ये कळतं की कुठे कोणत्या फेरीवरती जायचं आहे. आणि असे खूप सारे शॉप्स आहेत, म्हणजे यांचे टायअप आहे वाटतं त्यांच्या. आमच्या ड्रायव्हर दादाने आम्हाला इकडे आणला. इकडे बघू शकता तिकडे पण तसेच आहेत आणि या साईडला पण तसेच आहेत. मग ते बोलले की आम्हाला इथे वेट करावं लागेल. आपला नंबर जेव्हा येईल त्या शटलमध्ये बसून ते आपल्याला फेरीकडे सोडते. फेरीवर बसल्यावर मी तुम्हाला सांगेल की आम्ही कसं काय एक्सपिरियन्स आहे वगैरे. तोपर्यंत पाहत राहा. तर त्यांनी आम्हाला एक रिटर्न पास दिला आहे आणि 2 एंट्रीसाठी तिकीट, 3 एंट्रीसाठी तिकीट्स दिलेत. आणि हे असं दिलं आहे ID कार्ड टाईप. ते बोलले एंट्रीसाठी हे सगळं लागेल तिथे आपल्याला. आणि रिटर्न आहे 4:30चा. त्यांनी हे रिटर्न तिकीट दिलं आहे. ते बोलले 4:30ला आपल्याला रिटर्न यावं लागेल आणि त्यावेळेस आपल्याला हे दाखवावं लागेल तिथे. आणि एंट्रीसाठी हे बघू शकता असं स्कॅनर टाईप आहे. हार्बरमध्ये एंट्री करण्यासाठी हे दाखवावं लागेल. ही अशी शटल होती त्यांची. मग ह्यामध्ये आम्ही बसलो. 8:30 वाजले होते वाटतं आणि 9 वाजता आमची फेरी होती. मग आम्ही इथून निघालो. त्या हार्बरवर आम्ही पोचलो जिथून आम्हाला फेरी घ्यायची होती. अशा शटलने ते आपल्याला त्या ठिकाणी सोडता. मग तिथे उतरून आपल्याला पुढे जावं लागतं जिथून आपल्याला फेरी पकडायची आहे. हा एंट्री गेट होता फेरीसाठी. इथे गर्दी का दिसतीये, कारण खूप सारे वेंडर्स आहेत वाटतं फेरीचे. मग आमची होती मारुतीवाल्या वेंडरची फेरी आणि ती अजून आली नव्हती. मग जे लोक मारुती वेंडरसाठी आले होते ना, ते असे बाहेर थांबले होते. हे जे लोक मध्ये चाललेत ना, हे कोणत्या तरी दुसऱ्या वेंडरच्या फेरी थ्रू होते, म्हणून ते मध्ये चालले होते. त्यांना एंट्री दिली होती. अजून मारुती फेरी आली नव्हती, म्हणून आम्ही वेट करत होतो. जवळपास अर्धा तास वेट केल्यानंतर आमची पण फेरी आली. मग आम्ही हे तिकीट दाखवून मध्ये निघालो. वरती गेल्यावर परत त्यांनी आम्हाला इथे थांबायला सांगितलं. मग मी थोडासा बाहेरचा नजारा दाखवते तुम्हाला. हे पहा, इथे सगळ्या फेरीज अशा लागलेल्या राहतात. फायनली आमची फेरी आली आणि आम्ही निघालो फेरीमध्ये बसायला. आम्ही थोडं पळत पळत जात होतो, कारण आम्हाला ना चांगल्या सीट्स हव्या होत्या. कारण त्या सीट्स ऑलरेडी बुक्ड नसता, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर असता, म्हणून आम्ही थोडं पळत पळत जात होतो.
आणि ही वाली फेरी होती आमची. मग म्हटलं जाऊ लगेच आणि सीट पकडून घेऊ. आता आम्ही फेरीमध्ये बसलोय. गर्दी बघू शकता, इथे चाकाची बसलेली आहे. जर तुम्हाला प्रायव्हेट फेरी बुक करायचं असेल तर तो पण ऑप्शन आहे. त्याचे चार्जेस वगैरे वेगळे असतील, मग त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आमची फेरी निघाली. बाहेर पाहूच शकता तुम्ही, पाणी किती छान वाटतंय. इथे ओवी आणि तिचा दादा खिडकीतून बाहेर पाहत होते. जवळपास 2 तासाचा हा फेरीचा प्रवास होता. ओवीला बोर झालं, आम्हाला पण थोडंसं अनइझी वाटत होतं, कारण असं फेरीमध्ये बसून सवय नाही आहे. मग मला तर उलट्या होत होत्या. मग आम्ही झोपून घेतलं होतं. त्यानंतर 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली पोचलो नुसा पेनिडाला. फेरीमधून खाली उतरलो आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तिथे गाईड होते आमचे, जे आम्हाला गाईड करणार होते की कुठे जायचं. त्यांनी आम्हाला इथे आणून सोडलं आहे. आता इथे आम्हाला लंच पण भेटेल नंतर. ते इथून आपल्याला गाडी करावी लागेल. गाडी करावी नाही, गाडी ह्यांचीच आहे. ते आम्हाला गाडीमधून सोडतील नुसा पेनिडा बीचवर. मग तिथून परत 2:30ला इकडे आणतील, जेवण करायचं. मग परत इथून ते आपल्याला एक ठिकाणी घेऊन जाणार आहे. ते तुम्हाला सांगेल मी कुठे काय. इकडचा व्ह्यू बघू शकता. हार्बर आहे सगळं इकडे आणि पाणी मस्त निळं निळं आहे. ओवी, आम्ही ज्या एजंट थ्रू बुकिंग केली होती ना, त्यांचं सगळं ऑलरेडी ठरलेलं असतं. मग इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला एक ड्रायव्हर दिला आणि त्या ड्रायव्हर दादाच्या गाडीत बसून आम्ही पुढे निघालो. आम्ही सगळे गाडीत बसलो आणि निघालो. आम्ही पहिले जाणार होतो ब्रोकन बीच पाहायला. ब्रोकन बीच पाहून झाल्यानंतर आम्ही तिथूनच जाणार होतो केलेंकन बीच पाहायला. नुसा पेनिडाचे रस्ते ना अजून एवढे प्रॉपर बनलेले नव्हते. खूपच खड्डे वगैरे होते. आम्ही पोचलो जिथून आम्हाला ब्रोकन बीच दिसणार होतं. मग हे दादा आम्हाला घेऊन जात होते पुढेपर्यंत, जिथून आम्हाला दिसेल. इथे पाहू शकता जागोजागी असे बनलेले आहेत. मग इथे पण कुठेही जर मिस झालं ना तुमचं स्विंगवर वगैरे फोटोशूट, तर तुम्ही इथे काढू शकता. इथे प्रत्येक स्पॉटवर जाण्यासाठी खूप चालावं लागतं. मग प्लीज वॉटर बॉटल, सनग्लासेस, हॅट आणि सनस्क्रीन नक्कीच कॅरी करा. आता आम्ही ब्रोकन बीचला पोचलोय. इथे खूप गर्दी पण आहे. ओवीला लागली होती भूक म्हणजे तिला खूप गरमी होती. आम्हाला पण खूप गरमी होती. ती खाती पॉप्सिकल सारखं काहीतरी घेऊन. आणि गोल्डी तिकडे ड्रोन उडवतोय. मग त्याला मी म्हटलं की आधी आम्ही इथे थोड्या वेळ बसून घेऊ, मग नंतर फोटोशूट वगैरे करू. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवाल हा ब्रोकन बीच थोड्या वेळाने. आधी गोल्डी ड्रोन उडून आला, त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेल की तिकडचं कसं काय आहे, ब्रोकन बीच का बरं म्हणतात. थांब दाडा हे करतोय. आम्ही पोचलोय ब्रोकन ब्रिजला. इकडे बघू शकता तुम्ही, हे जे आहे ना मागे, ते ब्रोकन ब्रिज आहे. तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉपर व्हिडिओ मी देईल. आम्ही ड्रोन शूट जो केलाय तो पण व्हिडिओ मी टाकेल यामध्ये. आता सध्याला इथे दिसत नाही आणि गर्दी आहे इकडे खूप म्हणून. आणि हा ब्रिज कोणी बांधलेला नाहीये. पाणी लागून लागून तो तसा शेप फॉर्म झालाय ब्रिज सारखा, म्हणून याला ब्रोकन बीच असं नाव दिलेलं आहे. नारळ पाणी म्हणजे कोकोनट वॉटर तर तुम्ही पिलंच असेल,
पण इथे इतके मोठे मोठे कोकोनट होते ना, मग मी म्हटलं आपण एक घेऊनच पाहू. आणि पाणी पिल्या जात नव्हतं, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 लोक ह्या एका नारळात पाणी पिऊ शकता. जवळपास 30 मिनिटाचा रस्ता होता ब्रोकन बीचपासून केलिंगटन बीच पोचायला. तर आम्ही फायनली पोचलो इथे. जसं मी आधी सांगितलं होतं, प्रत्येक स्पॉटवर पोचायला आपल्याला खूप चालावं लागत होतं. आता आम्ही पोचलोय केलिंगटन बीचच्या इथे. इकडे खूप मंकी आहे, तो मंकी सोबत खेळते होती. आणि गोल्डी इथे ड्रोनची तयारी करते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवाल केलिंगटन बीच. पुढे बघत राहा. आम्ही सगळे बीचेसवर जाऊन आलो. बीचेसवर म्हणजे काय, वरतूनच पाहिलं आम्ही सगळं. आणि आता आलो जेवण करायला. यांच्याकडून लंच आहे इथे, जिथे सकाळी आम्ही थांबलो होतो तिथेच लंच आहे. आता इथे इंडियन फूड पण आहे, मग आम्ही इंडियन फूड ऑर्डर केलं आहे आणि ते आणताय. या, थँक्यू. आता जेवण करू, मग नंतर बहुतेक 4 वाजता आमची परत फेरी येणार आहे. त्याच फेरीने आम्ही रिटर्न जाऊ. मग बघू आता. हे जेवण आलं आहे आमचं. मी करी विथ राईस मागवलं होतं आणि गोल्डीने सॉर्टेड व्हेजिटेबल विथ करी. तो पण करी खाईल, पण त्याला सॉर्टेड व्हेजिटेबल्स पण हवे होते, म्हणून मग आम्ही हे एक आणि हे एक मागवले. ही वाली आईस्क्रीम यांच्याकडे आहे 30Kला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्राईस आहे, पण मग इथे 30Kला भेटली मला. मी खाऊन बघते. ही अशी काय आहे आईस्क्रीम. व्हाईट चॉकलेट आहे, मिल्क चॉकलेट. चांगली आहे. फेरीत बसून परत आम्ही रिटर्न आलो बालीला. तो शॉट मिस झाला, मला सापडत नाहीये म्हणून मी तो ह्याच्यात टाकला नाहीये. रात्रीचा व्ह्यू पहा तुम्ही इथला. इथे मी आली होती शॉपिंगसाठी. खूप काही नाही घेतलं मी, थोडेसे फ्रीज मॅग्नेट्स घेतलेत. म्हटलं आलंच आहे कुठे तर एक मेमरी म्हणून असते की आपण कुठे गेलो काय घेतलो म्हणून. मग मी थोडेसे फ्रीज मॅग्नेट घेतलेत. आता बघते असं चक्कर मारून अजून काय भेटतं का, कारण ते म्हणताय असे सगळे, पण इकडे पण मला सगळ्या गोष्टी कॉस्टलीच वाटल्या. बघू आता काय. तर मग माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचे व्लॉग्स पण असेच पाहत राहा. आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करायला विसरू नका.